नमस्कार. पेटंट मिळवण्याचा प्रवास एखाद्या आव्हानांच्या शर्यतीसारखा असतो, जिथे आपल्या कल्पनेला अनेक कसोट्यांमधून जावं लागतं. चला तर मग या प्रवासातले पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत ते जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक संशोधकाच्या मनात येतो तो म्हणजे, माझी कल्पना खरंच जगात नवीन आहे का? याच प्रश्नापासून सुरुवात करूया. बरं, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठीच एक गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे पेटंट शोध किंवा पेटंट सर्च. पण थांबा, यातही वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा उद्देशही वेगळा असतो. पेटंट शोधाचे तसे पेटेंटेबिलिटी, व्हॅलिडिटी, फ्रीडम टू ऑपरेट आणि लँडस्केप असे मुख्य प्रकार आहेत. पण जेव्हा आपण एखादा अगदी नवीन शोध लावतो ना, तेव्हा आपला प्रवास सुरू होतो तो पेटेंटेबिलिटी शोधाने. म्हणजेच काय, तर आपल्या कल्पनेला पेटेंट मिळू शकतं की नाही हे तपासलं जातं. पेटंट मिळवण्याच्या प्रक्रियेतली ही सगळ्यात पहिली आणि क्रिटिकल पायरी आहे. इथेच ठरतं की आपल्या कल्पनेमध्ये पेटंट मिळण्याची शक्यता आहे की नाही. त्यामुळे या पायरीला अजिबात कमी लेखून चालणार नाही. ठीक आहे, तर आपली कल्पना नवीन आहे की नाही हे बघण्याआधी तिला एका पहिल्या अडथळ्याला पार करावं लागतं, आणि तो अडथळा म्हणजे आपला विषय मुळात पेटंटसाठी पात्र आहे का. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कायदेशीर चाळणीच आहे. कारण कसं आहे, प्रत्येक प्रकारच्या शोधाला किंवा कल्पनेला पेटंट दिलं जाऊ शकत नाही. आणि गंमत म्हणजे प्रत्येक देशाचे नियम थोडे वेगळे असतात. काही देश खूप मोकळेपणाने पेटंट देतात, तर भारतासारख्या देशांमध्ये कोणत्या गोष्टींना पेटंट मिळणार नाही याची एक स्पष्ट आणि कडक यादीच दिलेली आहे. आणि ही यादी बघितली की आपल्याला बरोबर कळतं की हे नियम कसे काम करतात. म्हणजे बघा, एखादा निव्वळ वैज्ञानिक शोध असेल किंवा शेतीची एखादी नवीन पद्धत असेल किंवा आपलं पारंपरिक ज्ञान, या गोष्टींना पेटंट मिळण्यापासून स्पष्टपणे रोखलं जातं. चला, समजा आपली कल्पना ही पहिली कसोटी पास झाली. आता पुढे काय? आता तिला सामोरं जावं लागतं 3 मुख्य चाचण्यांना, जे पेटंट कायद्याचा अगदी आत्मा आहेत. ते निकष कोणते? 1. तो शोध एकदम नवीन, कोरा असायला हवा. दुसरं, त्यात काहीतरी असं इन्व्हेंटिव्ह किंवा अनपेक्षित असायला हवं. आणि तिसरं, अर्थातच त्याचा काहीतरी स्पष्ट उपयोग असला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये जे सगळ्यात मोठं आव्हान आहे, ज्याला आपण मेन बॉस म्हणू शकतो, ते म्हणजे पूर्वकला किंवा प्रायर आर्टच्या विरोधात आपल्या शोधाची नवीनता सिद्ध करणं. आता हा पूर्वकला म्हणजे काय? सोप्या शब्दात, तुम्ही पेटंटसाठी अर्ज करण्याच्या तारखेच्या आधी जगात कुठेही सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेलं कोणतंही ज्ञान. हो, कोणतंही ज्ञान. तर मग या पूर्वकलेमध्ये नेमकं काय काय येतं? तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. इथे फक्त दुसऱ्या देशांमधली पेटंट्स किंवा मोठी मोठी पुस्तकं नाही आहेत, तर यात शैक्षणिक पेपर्स, अगदी ब्लॉग पोस्ट, कुणी तोंडी सांगितलेली माहिती, अक्षरशः सगळं काही येतं. याची व्याप्ती प्रचंड आहे. आणि याच विशाल व्याख्येमुळे एक मोठा धोका तयार होतो. एक अशी चूक जी अनेक संशोधक करतात, त्याला म्हणतात सेल्फ अँटिसिपेशन. म्हणजे स्वतःच्याच माहितीमुळे पेटंट नाकारलं जाणं. याचा सरळ अर्थ काय होतो की जर तुम्ही पेटंट अर्ज करण्याच्या आधीच तुमची कल्पना एखाद्या सोशल मीडियावर किंवा कोणत्या तरी कॉन्फरन्समध्ये जाहीर केली, तर तुमची पेटंट मिळण्याची शक्यता तुम्ही स्वतःच संपवून टाकू शकता. आणि आता येतो सगळ्यात शेवटचा आणि आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बघा, पूर्वी कसं होतं, जो आधी शोध लावेल त्याला हक्क मिळायचा. पण आता जग जवळजवळ पूर्णपणे बदललं आहे. आता नियम आहे, जो आधी अर्ज दाखल करेल तो जिंकेल. हा खूप मोठा बदल आहे. म्हणजे आता फक्त ब्रिलियंट असणं किंवा सगळ्यात आधी शोध लावणं पुरेसं नाहीये. आता पेटंट ऑफिसपर्यंत सगळ्यात आधी कोण पोचतं याची एक वेगळीच शर्यत सुरू झाली आहे. तर या सगळ्याचा अर्थ एकच आहे, आजच्या पेटंटच्या जगात तुमची मूळ कल्पना जेवढी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची आहे तुमच्या कागदपत्रांची तयारी आणि तुमचा वेग. तर मग या शर्यतीसाठी तुम्ही तयार आहात का?